गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने 11, 12 आणि 13 तारखेला पावसाचा अंदाज वर्तवला आहे। मी गोंदिया जिल्ह्यातील तळकर्जुनी तालुक्यात आहे। आपण बघू शकता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात मक्का पीक लावला होता आणि वादळी वाऱ्यामुळे 2 एकरचा मक्का पीक शेतात झोपलेला आहे आणि या शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान झालेला आहे। आमच्या सोबत शेतकरी आहेत। दादा काय सांगणार, आपण किती एकरमध्ये मक्का लावला होता आणि किती नुकसान झालेलं आहे? 2 एकर मी मका लावलेला आहे। 2 एकराचा पूर्ण असा आता दिसत आहे। याचप्रमाणे पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे। 25-30% पूर्ण नुकसान झाले आहे। गव्हर्नमेंट सरकारने याची दखल घेऊन नियोजित भरपाई देण्याची कृपा करावी। कसा आपला मक्का हे शेतामध्ये झोपलेला आहे, कसा काय झाला नेमका? म्हणजे आता त्याला बुरशी लागत आहे, तो पडलेला आहे। तर आता एवढा वेचून नाही होता, त्रासाची गोष्ट आहे याची। आता याला उद्भी जे म्हणत आहेत ते लागत आहे याला। काय सरकारला आपली मागणी काय आहे? मागणी म्हणजे भरपाई द्यायला पाहिजे। बोनस सुद्धा धानाचा नाही मिळाला। कर्जाचा तिकडेच पहिले शेतीचा कर्ज आहे, आता आपण देवा फेडावा असा करत राहते शेतकरी, पण त्याचा काहीच नाही होत। शेवटी तो तसंच जात आहे शेतकरी। नक्कीच आता शेतकरी हीच मागणी करत आहे सरकारला की लवकरात लवकर आमची जो नुकसान झालेला आहे त्याची भरपाई करावी। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया।